मंडळी, सकाळच्या सेलिब्रिटी गप्पा टप्पा या पॉडकास्टमध्ये मी किमया नारायण तुमचं स्वागत करते. आज आपल्याबरोबर आहे सगळ्यांचा लाडका अभिनेता क्षितिज दाते. क्षितिजचं सध्या रंगभूमीवर बोलविता धनी हे नाटक सुरू आहे. या नाटकाने नुकताच 25 प्रयोगांचा टप्पा पूर्ण केला. जाणून घेऊया या नाटकाविषयी आणि क्षितिजच्या या नाटकादरम्यान आलेल्या अनुभवांविषयी आजच्या पॉडकास्टमध्ये. हाय क्षितिज, कसा आहेस? हाय, मस्त आहे मी. तू कशी आहेस? मी पण मस्त, मजेत. तुझ्या सगळ्यात आधी तुझं आणि तुझ्या संपूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन. तुझ्या नाटकाचा बोलविता धनी या नाटकाचे 25 प्रयोग पूर्ण झाले. सो काय भावना आहेत तुझ्या, कसं वाटतंय? धन्यवाद एकतर. आणि काय माहिती, फार मस्त वाटत आहे. 25 प्रयोग आम्ही फार कमी दिवसात केले संपन्न. आणि त्याचा आनंद अशासाठी आहे म्हणजे युजली आपल्याला पाहायला मिळतात तशा विषयावरच नसून फार वेगळ्या नाटकाचा इतिहास नाटकामध्ये आमचा दाखवलेला आहे. तर इतक्या चांगल्या नाटकाला इतके दिवस चांगला प्रतिसाद दिला लोकांनी आणि त्याचे 25 प्रयोग इतके कमी दिवसात संपन्न झाले, त्याचा आनंद आहे. ओके, पण कायमच ना तुझ्या भूमिका फार वेगवेगळ्या राहिल्यात. म्हणजे अगदी तुझी पहिली मालिका होती कृष्ण, आणि तू कृष्ण साकारलेलास. त्याच्यानंतर मला वाटतं वेगवेगळ्या भूमिकांमधनं त्याच्यानंतर तू भेटीस आलास. अगदी मुळशी पॅटर्न मधली असो की अगदीच धर्मवीर, अगदीच रिसेंट धर्मवीर 2, किंवा वेगवेगळ्या भूमिका, वेगवेगळे कंगोरे तुझ्या ह्याच्यात आहेत. पण ह्यातलं पात्र खूप वेगळं आहे आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा. सो त्याबद्दल काय सांगशील? मुख्य फरक आतापर्यंत केलेल्या भूमिका आणि ही भूमिका याच्यात हा आहे की सगळ्या काय म्हणता येईल, अशा पुष्कळशा भूमिका मी अशा मधल्या काळात ना आक्रमक भूमिका केल्या किंवा अशा लोकांच्या भूमिका केल्या की ज्यांना एक वलय प्राप्त आहे. जसं तूच नावं घेतली, श्रीकृष्णाची भूमिका असेल, लोकमान्य मालिकेत लोकमान्य टिळकांची भूमिका असेल, धर्मवीर मध्ये शिंदे साहेबांची भूमिका असेल, किंवा मुळशी पॅटर्न किंवा गोंद्या आला रे आम्ही केलं, इव्हन नवरदेव बीएससी अग्री मध्ये एका हरहुन्नरी शेतकऱ्याची भूमिका केली. पण हे पात्र असं आहे, दामोदर वाईकर नावाचं पात्र आहे बोलविता धनीमध्ये. तर तो अतिशय सबमिसिव्ह माणूस आहे. तो स्वतः काहीतरी फार मनापासून होऊ इच्छिणारा, पण अतिशय नाईव्ह, इनोसंट आणि साधा माणूस म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर जे येतं तसा तो माणूस आहे. तर ते सगळ्यात वेगळेपण आता इतके दिवसातल्या भूमिका आणि भूमिका यातलं. आणि त्याच्यात त्याचं सगळं डिटेलिंग आहेच आणि त्या पात्राची स्वप्न आहेत काही, आणि ती पूर्णत्वास जाणं खूप अवघड आहे. तो ज्या काळात आहे, जे काम तो करतोय त्यात, तर ते सगळं संघर्ष मांडणं खूप इंटरेस्टिंग आहे काम करताना. पण कसं असतं, कोणतंही, आता तू म्हणालास मी आधी ज्या भूमिका केलेल्या त्या आक्रमक होत्या, पण वेगवेगळ्या शेड्सच्या होत्या. काही थोडंसं निगेटिव्ह होत्या, काही ग्रे होत्या, काही एकदमच पॉझिटिव्ह भूमिका होत्या. तर प्रत्येक भूमिकेसाठी काहीतरी कलाकार म्हणून तू अभ्यास करत असशील, देहबोली असेल किंवा काहीही. सो ह्या पात्राचा तू काय अभ्यास केला, काय त्याच्या मागे काय तुझं काय एक हे होतं की प्रयत्न होता की हे पात्र वेगळं दिसावं म्हणून? माझ्या बाजूला सगळ्यात ऍडव्हान्टेजेस गोष्ट ही होती या प्रयोगात, ती म्हणजे वास्तविक घटनांवर आधारित जरी असलं नाटक, तरी यातलं माझं पात्र हे काल्पनिक आहे. म्हणजे अशा नावाची कुठलीही व्यक्ती इतिहासात नव्हती, तसं नोंद नाही, तशी नोंद नाही. तर त्याच्या सगळ्या रियालिटीच्या भोवती एक माणूस जो काल्पनिक आहे त्याची गोष्ट सांगितली जोशी सरांनी. तर हा जो आहे तो प्रॉम्प्टर आहे नाटकातला. पूर्वीच्या नाटकात मोठमोठी स्वगतं असायची, भाषा प्रधान नाटकं असायची, तर तेव्हा प्रॉम्प्टर्स असायचे. कारण कलाकार एका वेळेला 2-2, 3-3 नाटकं करत चुकून विसरायला झालं तर विंगेमध्ये स्क्रिप्ट घेऊन उभा असलेला प्रॉम्प्टर असायचा की जो त्यांना वाक्य देईल मध्ये मध्ये. तर हा असा प्रॉम्प्टर आहे ज्याला नट व्हायचं आहे. तर मला मुळात एक ऍडव्हान्टेज असा आहे की नाटक हा बेस असल्यामुळे या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. माहिती काय नाहीये तर तो इतिहास 1897 साली देवल मास्तरांनी लिहिलेलं संगीत शारदा नाटक, आणि हे सगळे मला डिटेल्स माहित नव्हते. पण ऋषिकेश जोशींनी अनेक गोष्टी मला वाचायला दिल्या, पुस्तकं दिली,
त्या निमित्ताने खूप चर्चा झाली. त्यांना खूपच अभ्यास आहे त्यांचा या विषयावर, त्यामुळे त्यांना डिटेल्स माहिती असतात. ते तालमीदरम्यान सांगितले, त्यामुळे रंगतदार तालीम होती. त्यामुळे ऍक्च्युली एक बरं पात्र कधी उभं राहिलं कळलं नाही, इतक्या ते उत्तम झालं सगळं. ओके. पण तू आता म्हणास की नाट्यसंगीताचा थोडाफार तुला वाचावं लागलं वगैरे. सो त्यात काही असं त्यांची मदत झाली किंवा एखादा इंटरेस्टिंग किस्सा रिहर्सल दरम्यानचा? हो, एकतर तुला सांगतो, वाचण्यापेक्षा जोशी सर हे कुठल्याही काय म्हणतात, कुठल्याही वेळेला कसलेही किस्से सांगतात. किस्से सांगण्यासाठी प्रसिद्ध आहेत ते मुळात. पण ते इतके मौल्यवान आणि छान किस्से असतात. त्यांना हे सगळं माहिती असतं. पहिली हाऊसफुलची पाटी कधी लागली, पहिल्यांदा तिसरी घंटा ही संकल्पना कधी रूढ झाली, अशा काही छोट्या छोट्या गोष्टींपासून फार मोठ्या गोष्टींपर्यंत सगळं त्यांना माहिती असतं. तर इव्हन ते वाढदिवस पण एखाद्याचा असेल तर ते नुसतंच वाढदिवसाची शुभेच्छा म्हणून विश करत नाहीत कधी. त्या दिवसात नाटकाच्या इतिहासामध्ये काय झालं होतं, अमुक दिवशी पहिला प्रयोग या थिएटरला सादर झालेला होता, तर आणि त्याच दिवशी तुझा वाढदिवस आहे असं म्हणून ते शुभेच्छा देतात एखाद्याला वाढदिवसाच्या. तर हे सगळं त्यांच्याबरोबर काम करणं ही मजेची गोष्ट आहे. आणि एक किस्सा मात्र असा की त्यांनी मला, म्हणजे आम्ही सगळ्या टीम मिळून नाटक वाचलं तेव्हा कोण काय भूमिका करणार वगैरे हे फिक्स नव्हतं अजिबात. तर ते आम्ही मी वर्सेस मी नावाचं नाटक करत होतो. त्या प्रयोगाच्या वेळेला मी त्यांना म्हणलं, फार सुंदर नाटक लिहिलं तुम्ही बोलविता तुम्ही. तर ते मला म्हटलं की तू काम करत अशी माझी इच्छा आहे आणि मला तुला हा चॉईस द्यायचा की यातली कुठली भूमिका तुला करावीशी वाटते. सो फार कमी वेळेला नटांच्या बाबतीत ते होतं की त्यांना भूमिका कुठली हे निवडायची संधी मिळावी. तर तसं माझ्या बाबतीत या नाटकात झालं. तर फार सगळ्याच भूमिका खूप इंटरेस्टिंग आहेत आणि खूप पैलू आहेत सगळ्या भूमिकांना. पण मी हे नाटक ऐकल्यावर मला वाटलं होतं की प्रॉम्प्टरची भूमिका मला करावीशी वाटते. खरं तर ती मी निवडलेली भूमिका आहे. अर्थात त्यांनी मला 4 प्रश्न विचारले त्याच्यावर, तू लहान वाटशील ना वयाने, तू नक्की करशील ना, तू दाढी करशील ना, वगैरे वगैरे. ते तांत्रिक प्रश्न. पण ही सगळ्यात महत्वाची गोष्ट वाटते मला. ओके. पण नाटक म्हटलं की हे टीमवर्क असतं. आपण टीमवर्कच म्हणूया का टीमच अख्खं ते नाटक बांधते. सो तुझ्या या टीम विषयी काय सांगशील? ते सगळं त्यांनी जमवलेलं एक खूप डेंजर पझल आहे जोशींनी. म्हणजे अतिशय अनपेक्षित लोक एकत्र आलेत सगळे. कित्येक लोकांना तर आधीपासून आम्ही एकमेकांना ओळखतही नव्हतो. तर संग्राम साळवी जो आहे तो देवल मास्तरांची भूमिका नाटकात करतो, गोविंद बल्लाळ देवल मास्तर. ओमकार कुलकर्णी ज्याच्याबरोबर मी लोकमान्यमध्ये काम केलं होतं आधी, तो मित्रही आहे, तोही नाटकात आहे आणि तो फार उत्तम काम करतो. सिमरन सईद आहे. आणि जोशी सरांची एक खासियत अशी आहे की ते कित्येक वेळेला म्हणजे असं त्या अर्थी मार्केट फोर्सेसचा विचार फार कमी करतात. प्रसिद्धी, स्टार व्हॅल्यू आणि हे सगळं. तर ते त्यांच्या आवडीचे कलाकार नाटकात घेत असतात कायम. तसंच त्यांनी या नाटकातही केलंय. आणि टीम स्पिरिट आमचं अमेझिंग आहे. म्हणजे आम्हाला सगळ्यात कॉमन प्रतिक्रिया मिळणारी ही आहे लोकांकडनं की सगळे नट किती उत्तम काम करतात आणि टीम स्पिरिट आणि टीम वर्क किती छान आहे आमचं. ते खरंच आहे. आणि की फार उत्तम सगळे काय म्हणतात, एकमेकांना स्पेस देत, एकमेकांना सांभाळून घेत आणि तरी स्वतःचं काम वाजवत असं नाटकात काम करतात. पण ना मला असं पुढचा एक माझा तसा प्रश्न आहे की नाटकाचा प्रयोग हा खरोखरच एक प्रयोग असतो. म्हणजे प्रत्येक वेळी काही ना काही घडत असतं चालू नाटकात. अगदी प्रेक्षकांसमोर असतानाही. सो एखादी अशी गोष्ट घडली आहे का की जी लक्षात राहिली, मग पुढे तुम्ही ती परत बदल केला नाटकात किंवा त्याचा पुढे फायदा झाला, असं काही घडलं काय 25 प्रयोगाच्या दरम्यान? खरं सांगू का, प्रेक्षकांवर ते कमी अवलंबून आहे. ते आमच्या जोशी सरांच्या मूडवर आहे, ऋषिकेश जोशींच्या. आम्ही खूप बदल केले नाटकात पहिल्या प्रयोगानंतर 25व्या पर्यंत. पण काल 25वा प्रयोग सादर झालाय. तर कालही मास्तरांनी शाळा भरवलेली होती थिएटरच्या बाहेर आणि प्रत्येक प्रयोगानंतर ते सगळ्या कलाकारांना जमवून काय चुकलं, काय सुधारणा करायला हव्यात, काय बरोबर आहे तसंच केलं पाहिजे, हे सगळ्या कलाकारांना ते आवर्जून सांगतात. ते नाटक बघायला बसतात आणि नोट्स काढतात. तर हे अशा पद्धतीने आमचे बदल की एखादा सीन, आता आमचं नाटक थोडं मोठं आहे तुलनेने. पहिला अंक हा 1 तास 20 मिनिटांचा आहे. युजली 1 तास 10 मिनिटं वगैरे असतो. तर जर जेव्हा मोठी लेंथ आहे तेव्हा कसं सगळ्या मोमेंट शार्प आणि टाईट केल्या पाहिजेत याच्यावर ते लक्ष देतात. काही सीन्स आम्ही कट केले. एक नाटकात पद होतं ते कट केलं.
एका प्रयोगानंतर एक जण म्हणलं होतं की अजून एक पद हवं नाटकात, त्यानंतर एक ऍड केलं होतं. सो असं खूप गोष्टी होतात. शिवाय आता वड जाऊ कुणाला शरण हे क्लासिक गाणं जे आहे आपल्याकडे नाट्यपद, तर ते नाटकात गायलं जातं. कित्येक वेळा वन्स मोर मिळतो, 80-90% प्रयोगात वन्स मोर मिळतो. तर ते सगळं स्टेजवर सांभाळणं या सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. मागे तू असं एकदा म्हणालेलास एका मुलाखतीत की व्यावसायिक नाटकात काम करण्यासाठी तू मुंबईत आलास, पण तसं झालं नाही. त्यानंतर तू बऱ्याच काळाने मग नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीस आला. पण अभिनेता म्हणून, एक कलाकार म्हणून तुझी इच्छा होती व्यावसायिक नाटकात काम करणं आणि ती खूप लेट पूर्ण झाली. सो हा मधला जो काळ होता तो मानसिकरित्या तुझ्यासाठी कसा होता? म्हणजे म्हणजे कसा तू सांभाळून घेतलं स्वतःला? नाही काय तेव्हा म्हणजे इतर सिनेमा मालिका हे करतच होतो एकतर. म्हणजे फायनली अभिनयाची एनर्जी जी बाहेर पडायला पाहिजे ती पडतच होती. पण त्या नाटक मिस करतोच मी, जेव्हा करत नसतो तेव्हा खूपच मिस करतो. आणि आता नेम आहे की गॅप न घेता नाटक करत राहणे. बाकी सगळी कामं करायचीच आहेत, पण नाटक एक आपलं चालू असलं पाहिजे. त्याच्यात खूप मजा येते. पण बाकी काय मी मधल्या काळात शोधाशोध करतच होतो. नाटक भरपूर बघत होतो. पण टच कधीच गेला नाही. प्रायोगिक नाटक केलं होतं मी मधल्या काळात. त्यामुळे नाटकाची टच मला वाटतं आजपर्यंत कधीच गेलेला नाहीये. आता फक्त व्यावसायिक नाटकात काम करायचं होतं. ते सलग 2 नाटकं करून ते आता छान गाडी रुळावर आली होती. ओके. लोकमान्य नंतर तू अशी कोणत्या पर्टिक्युलर मालिकेत दिसला नाहीस. सिनेमांमध्ये अनेक दिसलायस आणि उत्तम काम करतोयस. तर मालिका पुन्हा एकदा करायला आवडेल का? किंवा एखादी वेगळी भूमिका आली तर मालिकेत काम करायला आवडेल का? हो, निश्चित आवडेल. मी कधी एकतर स्वतःला माध्यमांच्या बाबतीत रिस्ट्रिक्ट करत नाही. मला अजिबातच असं कधी नसतं की आता फक्त नाटक, फक्त फिल्म वगैरे. सो मी ऍक्च्युली माझं सगळं निर्णय मी मूडवर घेतो. त्या क्षणी मला काय करावं असं वाटतंय आणि हाती आलेलं अर्थात ऍक्टरच्या हातात असतं कमी चॉईस म्हणून की मला आता मालिका करायची वाटली तरी तशी आली पाहिजे हाती. सो आता आपल्याला काय काय विचारलं गेलंय आणि त्यातला आता करायचा मूड काय आहे यावर सगळं माझं ऑपरेट होतं. सो ऍक्च्युली लोकमान्य मालिका मी केली ना तेव्हा मला मालिका करायची वाटत नव्हती. तेव्हा मी चित्रपट आणि याच्यात रमलो होतो. पण टिळकांचं चरित्र आपल्याला करायला आलेलं आहे ही नाकारण्याची गोष्टच नाही. तर मला एका क्षणात मी तो निर्णय घेतला होता मनात. तरी विचार करायला वेळ घेतला, पण निर्णय माझा खरं तर मनातनं झाला होता की मला हे करायचंच आहे. तसं काहीतरी आलं काय तडकाफडकी निर्णय घेऊन त्या मालिकेच्या शूटिंगला जाईल. ओके. आणि आम्ही वाटही बघू तुझ्या नवीन मालिकेच्या नवीन भूमिकेची. अजून एक प्रश्न नाटकाच्याच रिलेटेड की सध्या मराठी नाटकांना उत्तम प्रतिसाद मिळतोय. म्हणजे आता आम्ही बघतोय रंगभूमीवर प्रत्येक नाटक उत्तम चालतंय. पण नाट्यगृहाची अवस्था तितकीशी ठीक नाही. ही तक्रार कलाकारांकडनं पण ऐकायला मिळते आणि प्रेक्षकांकडनंही ऐकायला मिळते. सो यावर तुझं काय मत आहे आणि कलाकार म्हणून तुला काय बदल अपेक्षित आहेत सध्या? मला लोकांच्या वृत्तीमध्ये बदल अपेक्षित आहे असेलच काही तर. त्याचं कारण फ्रँकली सांगतो, खूप वेळा नाट्यगृहांमध्ये हल्ली स्वच्छता कर्मचारी अगदी रुजू असतात आणि ते आपल्या प्रयोगाच्या आधी आणि नंतर स्वच्छता करत असतात. तरी जर नाट्यगृह तिथले टॉयलेट्स आणि सीट्सची कंडिशन आणि सगळं वाईट असेल तर त्याला कोण जबाबदार आहे सांग? आपल्याकडे लोकांना सिव्हिक सेन्स कमी आहेच. लोक कसेही गोष्टी वापरतात. तिकडेच बाटल्या पाण्याच्या खाल्लेले कागद टाकतात. टॉयलेटला जाऊन आल्यानंतर अजूनही आपल्याकडे लोकांना वेस्टर्न टॉयलेट कसं वापरायचं कळत नाही. ते सीट्स घासतात, फ्लश करत नाही. आता अगदी गोष्टी आहेत बोलायला, पण हे खरं आहे. आता मी स्वच्छता कर्मचारी आणि मॅनेजमेंटला कशी नावं ठेवून चालेल जर लोकच नीट वापरत नसतील तर दोन्ही कारणीभूत आहेत आणि प्रत्येकाने त्याच्या बाबतीत अवेअर राहून त्याच्याबद्दलचं शिक्षण घेऊन आपल्याला मूलभूत शू कशी करायची वगैरे शिकवण्याची गरज आहे लोकांना. बाकी किती ब्रह्मज्ञान अगदी त्यांना येत असेल तरी सुद्धा. तर ह्या गोष्टी सिव्हिक सेन्स मध्ये मोडतात. आणि काय बाकी थिएटर मधले तांत्रिक अडचणी रिपेअर करणार आता काही थिएटर्स आहेत की जिकडे सारखे लाईट जातात तर तिला जनरेटर बॅकअप चांगला नाहीये. तर हे अर्थात अप्लाय करून ते बदल घडवण्याची गोष्ट आहे. मला वाटतं अनेक वरिष्ठ कलाकार यासाठी झटत असतात. प्रशांत दामले सर असतील, भरत दादा असेल,
यासारखी लोक अगदी नियमित ते लावून धरतात. आमची पिढी मोठी होईल तशी आमच्यावर ही जबाबदारी आणि वेळ येईल की आम्हाला हे करावं लागतंय असं वाटतंय. जेव्हा शब्दाला तसं वजन येईल तेव्हा आम्ही आवर्जून करूच आहे. कारण शेवटी काय, आम्ही जिथे काम करतो ती जागा स्वच्छ असणं, नेटकी असणं, ती प्रेक्षकांसाठी चांगली असणं हे सगळं गरजेचं आहे. बरोबर. आता शेवटचे जाता जाता 2 प्रश्न. नाटकात तू खूप आधीपासून काम करतोय. पुण्यात असल्यापासून तू नाटकात ऍक्टिव्ह आहेस. पण तुला जो स्वप्न आहे की ह्या कलाकारांबरोबर तुला काम करायचंच आहे, तर हे कलाकार कोणते तुझ्यासाठी? मला भरत नाटकापुरतं बोलतोय मी आता. हो हो. मला मकरंद अनासपुरेंबरोबर काम करायचंय. मला आनंद इंगळेंबरोबर काम करायचंय. मला भरत दादांबरोबर काम करायचंय, भरत जाधव. त्यानंतर मला प्रशांत दामले सरांबरोबर काम करायचं आहे. मला प्रियदर्शन जाधव बरोबर काम करायचं आहे. मला प्राजक्त देशमुख बरोबर काम करायचं आहे. अशी खूप खूप नाव आहेत. खूप नाही, मी आता अगदी प्रातिनिधिक घेतली पण अशी खूप नाव आहेत. ओके. आणि शेवटचा प्रश्न, एखादा नाटकातील ड्रीम रोल म्हणजे एखादं जुनं नाटक त्यातला एखादा ड्रीम रोल किंवा एखादं जे नाटक जे रंगभूमीवर तुला पुन्हा करायला आवडेल, काही या दोघांपैकी काही तुला काय करायला आवडेल किंवा एखादा ड्रीम रोल सांगितलास फक्त तरी चालेल? याच्यासाठी विचार करायला हवा जरा. पण मला ऐतिहासिक नाटक एखादं करायला आवडेल. म्हणजे आग्र्याहून सुटका नाटकातला औरंगजेब मला साकारायला आवडेल, जो माझ्या पणजोबांनी केशवराव दातेंनी साकारलेला होता तेव्हा. आणि किंवा मला रायगडाला जेव्हा जाग येते मध्ये शंभूराजांची भूमिका करायला आवडेल. अर्थात कधी कोणाला मी त्यासाठी पात्र वाटतोय आणि मला विचारतायत त्यावर अवलंबून आहे. ओके. ऑल द बेस्ट तुझ्या नाटकासाठी. थँक्यू सो मच वेळात वेळ काढून हा इंटरव्ह्यू दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि प्रेक्षकांना आव्हान आहे की जरूर नाटक बघायला या. बोलविता त्यांनी सगळं कुटुंब पाहावं असं मनोरंजन करेल असं नाटक आहे. उत्तम. थँक्यू. आणि नक्की प्रेक्षक येतील अशी खात्री आहे. थँक्यू सो मच सिद्धेश. थँक्यू. येस. बाय. बाय. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.